नमस्कार. महाराष्ट्र टाइम्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्या कार्यालयात चिकी चिकी बुबुम बुम या सिनेमाची टीम आली आहे. खरं तर अलीकडे रियुनियन करण्याचा एक ट्रेंड आहे आणि खूप धमाल करतात लोक जेव्हा एकत्र पुन्हा भेटतात तेव्हा. तर हाच विषय घेऊन हा सिनेमा इथे आपल्याला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि त्या सिनेमाची संपूर्ण टीम आपल्यासोबत आहेत. खरं तर काही चेहरे नाही आहेत आत्ता इथे, पण ठीक आहे, त्यांचं प्रतिनिधित्व बाकी सगळेजण करणार आहेत. सिनेमात नेमकी काय गंमत घडणार आहे आणि काय ते भेटल्यानंतर काय सगळं घडतं एक गोष्ट, तर ह्या सगळ्याचा उलगडा थोडाफार ते आज आपल्याबरोबर करणार आहेत. तुम्हा सगळ्यांचं महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयात मनपूर्वक स्वागत आहे आणि तुमच्या सिनेमाला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही एक भेट देऊ इच्छितो. तर निवासी संपादक समीर कर्वे सर यांना विनंती करते की त्यांनी ही भेट द्यावी. रोहित माने, प्रार्थना भेरे, प्राजक्ता माळी, सिनेमाचे दिग्दर्शक प्रसाद खांडेकर, लेखक आणि दिग्दर्शक. सिनेमाचा लेखक आणि अभिनेतासुद्धा प्रथमेश शिवलकर. आणि निर्माते सुनील नारकर सर. आणि टीमसाठी शुभेच्छा म्हणून आपण एक गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो. तर येस, सगळ्यांच्या वतीने मी आता सुरुवातीला जसं म्हटलं तसं की हा जवळचा विषय बऱ्याच जणांचा, की खूपदा चर्चा होत असते, रियुनियनचा विषय निघत असतो आणि तिथून सगळी गोष्ट घडते. आम्ही टीझर पाहिला आहे. टीझरमध्ये आम्हाला साधारण कळलं की सगळे एकत्र भेटतात वगैरे, पण तरी दिग्दर्शक म्हणून, लेखक म्हणून हा विषय सुचण्यामागची प्रोसेस काय होती? म्हणजे काही स्वतःच्या अनुभवावरनं काही आलं आहे, आजूबाजूच्या काही घटना किंवा काही प्रसंग, किस्से, कुठून सुचली ही कथा, विषय कुठून सुचला? नाही, मुळात एक सस्पेन्स कॉमेडी सिनेमा करायचं असं खूप वेळ डोक्यात चाललेलं आणि गोष्ट माझ्याकडे तयार होती. एक कथा बरीच महिने, बरीच वर्ष ती डोक्यात जरा फिरत होती आणि एक रिअल टाईम सिनेमा करायचा होता. म्हणजे ॲक्च्युली चिकी चिकी बुबुम बुम हा रिअल टाईम सिनेमा आहे. म्हणजे रात्री ती मित्र सगळे रियुनियनला गेल्यावर त्या रात्री 1 ते रात्री 11 ते 1 किंवा 1:30 या 2-2.25 तासात त्या वास्तूमध्ये काय घडतं, तर 2 तासात, 2.25 तासात घडलेला हा सिनेमा आहे. तो अशी एक रिअल टाईम गोष्ट एक करणं डोक्यात चाललेलं. आणि यस, एके दिवशी प्रथमेश आणि ओंकार राऊत पहिल्या मिटिंगला होता आमच्याबरोबर आणि तिघांनी ती दोघांना गोष्ट ऐकवली आणि त्यांनी प्रचंड आवडली आणि मग एक जण ऑनबोर्ड येत गेले. म्हणजे सुनील नारकर आमचे निर्माते आहेत, त्यांना गोष्ट ऐकवली. आमचं आधी बोलणं झाल्याप्रमाणे सिनेमा करायचं चाललं होतं, फक्त ती गोष्ट एक चांगली मिळावी असं एक डोक्यात चाललेलं. आणि त्याचप्रमाणे एक मल्टीस्टारर सिनेमा आपण या सिनेमाला बोलू शकतो. म्हणजे प्रार्थना, प्राजक्ता, स्वप्नील जोशी हे 3 आज सध्याचे आघाडीचे चेहरे आहेतच. त्याचसोबत आमच्या हास्यजत्रेतले जवळजवळ एक 50 ते 70% टीम या सिनेमात तुम्हाला दिसेल, इन्क्लुडिंग हास्यजत्रेचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी सर. त्यांनीसुद्धा एक मोठी भूमिका याच्यात केली आहे. आणि येस, नंतर जसे प्रथमेश आणि ओंकार राऊत ऑनबोर्ड आले त्याच्यानंतर प्रत्येकाचे एक स्वतःचे इनपुट्स घेऊन आम्ही ते स्क्रिप्ट बांधायला सुरुवात केली आणि आज फायनली म्हणजे 7-8 महिने स्क्रिप्टवर काम करून नंतर आता ते वर्षभराच्या मेहनतीनंतर आत्ता सिनेमा फायनली 28 फेब्रुवारीला येतं. पण आता तुम्ही म्हणालात की जे रिअल टाईम आहे, म्हणजे 11 ते 1:30 किंवा काय राहतं तेवढ्या वेळात घडणारा सिनेमा आहे. जेव्हा अशी गोष्ट बांधायची असते तेव्हा किती चॅलेंजेस असतात, कारण तुम्हाला अगदी मायन्यूट बारीक बारीक गोष्टींचा विचार करावा लागला असेल. बरोबर, इन्क्लुडिंग कास्टिंग, इन्क्लुडिंग तुमचे संवाद, तुमचं लोकेशन, या सगळ्या गोष्टींचा किती चॅलेंजिंग असतं? डेफिनेटली चॅलेंजिंग होतं, कारण रिअल टाईम गोष्ट म्हटल्यावर आणि सिंगल लोकेशन फिल्म म्हटल्यावर त्या गोष्टीला किंवा त्या सिनेमाच्या कथेला एक स्वतःचा एक वेग आहे, स्वतःचा एक स्पीड आहे.
सो पटकथेत स्क्रीनप्लेमध्ये आणि संवाद लेखन करताना म्हणजे कथा जरी माझी असली तरी पटकथा आम्ही दोघांनी मिळून केली आणि संवाद प्रथमेशने केला चिवलकरने. सो हे लिहिताना तो वेग सांभाळणं खूप गरजेचं होतं. आणि पुन्हा कसं आहे की सिंगल लोकेशन फिल्म असल्यावर तुम्हाला व्हिज्युअल्सला खूप लिमिटेशन्स येतात. सो ते व्हिज्युअल्स कसे ब्रेक होणार नाहीत सो दॅट म्हणजे टेक्निकली आम्ही खूप त्याच्यावर विचार केला. गणेश हुतेकर आमचे DOP आहेत, कॅमेरामॅन आहेत, त्यांनी म्हणजे तो एक वेग मेंटेन ठेवण्यासाठी वन शॉट्स कसे काही करता येतील किंवा त्या कॅमेराची मुवमेंट की हँडल कशी करता येईल तो वेग मेंटेन करण्यासाठी डेफिनेटली स्क्रिप्ट लेवलपासून एक्झिक्युशन्सपर्यंत सगळ्यांनीच विचार केला. आणि सर्वात चॅलेंज होतं ते रात्री 11 ते 1 या वेळेत घडलेली गोष्ट असल्यामुळे आमचं संपूर्ण शूटिंग हे रात्रीचं होतं. म्हणजे आम्ही सलग 25 रात्र शूट केल्या. म्हणजे नॉर्मली सिनेमात एक 3 रात्री 4 रात्री आपण शूट केल्या म्हणजे आत्तापर्यंत माझ्या अनुभवाने. बाकीच्यांनी सलग एवढं कधी केलं असेल असं मलाही वाटत नाही आहे. सो सलग 25 रात्रींचं शूट होतं. आणि या गोष्टीला सरवण्यासाठी आम्ही अगदी वर्कशॉपपासूनच त्या गोष्टीला सुरुवात केली. म्हणजे शूटला जायच्या आधी एक 4-5 दिवस आधीपासून आम्ही आमचं टाईम सर्कल चेंज करायला सुरुवात केली सगळ्या इन्क्लुडिंग टेक्निशियन्सपासून. म्हणजे पहिल्या दिवशी आम्ही 2 वाजेपर्यंत टाईमपास केला, मग 2 वाजेपर्यंत काही वर्कशॉप केले, मग रात्री 4 वाजेपर्यंत केले, मग 6 वाजेपर्यंत केले. असं करत करत फर्स्ट डे ऑफ शूटला आमचं ते टाईम सर्कल आम्ही चेंज केलं होतं. सो येस काही गोष्टी बऱ्याच चॅलेंजिंग होत्या, प्रोडक्शन लेवलला चॅलेंजिंग होत्या. कारण दिवसा काही गोष्टी तुम्हाला पटकन अवेलेबल होऊ शकतात, एखादी गोष्ट नसेल किंवा काय. पण आम्ही ज्या ठिकाणी शूट करत होतो एका आयसोलेटेड एरियात लोणावळ्यातल्या पावना लेकजवळ ते एका उंच टेकडीवर ते लोकेशन होतं. सो म्हणजे साधारणतः एक बिस्किटचं पुडं आणायचं म्हटलं तरी एक 7-8 किलोमीटर ट्रॅव्हल करावं लागायचं. सो रात्री तर ते सगळं मिळणं अशक्यच होतं. ते एक वेगळं चॅलेंज होतं. पण प्रोडक्शन लेवलला सुनील नारकर, आमचं श्री नारकर, वैभव जाधव, सजल पेंटर हे आमची जी प्रोडक्शनची अख्खी माणसं होती त्यांनी एवढं चोख सगळं करून ठेवलेलं की म्हणजे प्रोडक्शनमुळे काही गोष्टींमुळे काही कधीच अडलं नाही आणि सगळं सुरळीत पार पडलं. कारण या गोष्टी म्हणजे हे चॅलेंजेस येणार हे माहिती होतं. ज्याही गोष्ट आम्ही डिस्कस केली तिघांनी तेव्हापासून. सो तेव्हापासून त्या निगेटिव्ह पॉईंट्सवरच आम्ही काम करायला सुरुवात केली. पण आता मगाशी कास्ट म्हणजे कलाकारांचा उल्लेख तुम्ही केला तर कसं आहे कास्टिंग कशी केली आहे? कारण की सगळे तुम्ही म्हणाल तसं की हास्य जत्रेतले तर बरेचसे कलाकार आहेतच पण त्याच्या व्यतिरिक्त पण आहेत. तर कास्टिंगची निवड कशी जमून आहे? ह्या सिनेमात म्हणजे स्वप्नीलदा, प्रार्थना, प्राजक्ता यांच्याशिवाय जी आमच्या हास्यजत्रेतली कलाकारांची फळी आहे किंवा अदर दॅन निखिल रत्नबारकी आहे, अभिजित चव्हाण आहे, ऐश्वर्या बर्दे आहे, श्लोक आहे. सो अदर दॅन जी हास्यजत्रेतली कास्टिंग आहे ती मुळात हास्यजत्रेतली लोकं आहेत म्हणून झालेलं ते कास्टिंग नाही आहे. ते त्या त्या कॅरेक्टर्सला जात आहेत, त्या त्या व्यक्तिरेखेला जात आहेत. म्हणजे आत्ता सचिन गोस्वामी सर यात एका निवृत्त कर्नलची भूमिका करत आहेत. सो आहेत सर तसे धिप्पाड आहेत, सरांचा लूक तसा आहे आणि सर आत्तापर्यंत लोकांना दिग्दर्शक म्हणून जास्त माहिती आहेत पण त्यांच्यात तेवढाच उत्तम अभिनेता आहे जो आम्ही पाहिला आहे रिहर्सलच्या दरम्यान, तालमीन दरम्यान. सो किंवा रोहित माने यात एक टुमदेव नावाचं कॅरेक्टर करतो. सो असं काही नव्हतं की ते सातारी भाषेतलं कॅरेक्टर आहे म्हणून रोहितला कास्ट केलं, तर असं अजिबात नाही आहे. रोहितला मी अगदी एकांकिकेपासून बघतो आणि मला वाटलं की ते जे टुमदेवचं जे कॅरेक्टर आहे त्याला रोहित परफेक्ट जाईल त्यामुळे रोहित त्या कॅरेक्टरला गेला. तर असं काही डोक्यात नव्हतं की हास्य जत्रेतले आहेत म्हणून त्यांना आपण कास्ट करूया. पण ते मुळात सगळे उत्तम अभिनेते आहेत. ते आता हास्य जत्रेमुळे घराघरात पोचले ते हा वेगळा भाग, पण ते तर स्वतः उत्तम अभिनेते आहेत आणि म्हणून ते त्या व्यक्तिरेखेला जात आहेत आणि म्हणून ते त्या सिनेमात आहेत. जसं आता यांनी सांगितलं कलाकारांची निवड, आता मला तुमच्या सगळ्यांकडून ऐकायचं आहे की तुम्ही या सिनेमापर्यंत कसे पोहोचत आणि तुमच्या भूमिकेविषयी थोडंफार ऐकायचं आहे. कोणी मी दादाने सांगितलं तसं टुमदेव नावाचं कॅरेक्टर करतोय. मुळात नावच इंटरेस्टिंग आहे. तर या नावाचं बारसं मुळात केलं आहे आमच्या रावी हिचं फिल्ममधलं कॅरेक्टर आहे प्राजूने.
तर प्राजू तिच्या नावाबद्दल सांगेलच ती, तर तिने तिचं नाव फिल्ममध्ये रावी असं ठेवलं आहे. तर त्या दरम्यान ती सगळ्यांची नावरच नाव आहे, तुझं नावरच नाव काय, तुझं पत्रिकेतलं नाव काय. तर म्हटलं माझं पत्रिकेतलं नाव टुमदेव आहे. तर टुमदेव बोलल्या बोलल्या सगळे हसले. दादा म्हणाला अरे वेगळं नाव आहे टुमदेव, हेच ठेवूया आपण. आणि ते टुमदेव असं नाव झालं त्या कॅरेक्टरचं. आणि रोलबद्दल असं सांगेन, आम्ही सगळे एका ट्रिपवर गेलो आहे, पण हा एकमेव एवढा येडा आहे यांच्यातला की हा स्वतःच्या तिकडे पण एका वेगळ्या ट्रिपवर आहे. सो तो जरा इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे आणि जरा अवघड पण होतं ते करायला. म्हणजे ते जर करेक्ट सुरात किंवा करेक्ट याच्यात नसतं आलं तर ते फसण्याचे खूप चान्सेस आहेत किंवा ते वर्क नाही होऊ शकत, अशा पद्धतीचं आहे. सो दादाने आणि सगळ्यांनीच खूप मदत केली मला त्या गोष्टी की ते करेक्ट लाईनवर कसं राहील. आणि ते फार इंटरेस्टिंग झालं आहे, खूप धमाल केली आहे. तर बाकी जास्त सांगणार नाही कारण फिल्ममध्ये बघण्यात गंमत आहे ती. तर धमाल आली आहे, बघाच पिक्चर तुम्ही. धनश्री नावाचं कॅरेक्टर आहे, बघितलं असेल टीजरमध्ये. धन्नो मुळात तिचं म्हणजे तुम्हाला तिच्या अटायरवरनं कळलं असेल की साधी घरगुती अशी मुलगी आहे ती. आणि मी स्वतःला अशी बघू शकते तर ॲक्च्युली मी असं म्हणेन माझ्या डिरेक्टरमुळे मी स्वतःला असं बघितलं पडद्यावर. कारण आजवर मी अशी कधीही कुठलीही भूमिका नाही केली की ज्याच्यात इतकी साधी सरळ घरगुती कॅरेक्टर असेल. कारण प्रार्थना बेहरे सगळ्या लव्ह स्टोरीज केल्या आहेत आणि ग्लॅमरस रोल केले. त्यामुळे मला खरंच खूप 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 थँक्यू म्हणावं असं वाटतं माझ्या डिरेक्टरला की त्याला मी अशी दिसले. आणि ह्याचं रिझन सगळ्यात मोठं हे आहे की आम्ही दोघांनी आता 11 वर्ष झाली त्या गोष्टीला, आम्ही दोघांनी एकत्र काम केलं. म्हणजे त्याच्या डिरेक्शन अंडर मी एक प्ले केला होता, हिंदी नाटक केलं होतं आम्ही, रिश्तो का लाईव्ह टेलिकास्ट. सो तो त्यांनी डिरेक्ट केला होता आणि माझं ते पहिलं एकमेव नाटक जे मी केलं होतं ते हिंदी नाटक होतं. सो तेव्हापासूनची आमची मैत्री आहे. भटिंडा रिलीज झाली होती आफ्टर दॅट. सो तेव्हापासून असं काहीतरी करूया आपण एकत्र. तर मला असं वाटतं की ह्या फिल्ममध्ये ह्या कॅरेक्टरला त्याला असं वाटलं की प्रार्थना जस्टिस देईल म्हणून त्यांनी ते कॅरेक्टर मला सांगितलं. आता मी किती जस्टिस दिलं आहे ते आय थिंक लोकच ठरवतील. बट या करताना मजा आली. अगेन कॉमेडी माझा फोटे नाही, मी कधी केलं नाही आहे, पण बाकी सगळे कलाकार इतके चांगल्या दर्जाची कॉमेडी करतात. तर त्यामुळे असं कुठेतरी वाटत होतं की मी त्यांना म्हणजे त्यांच्या ह्याला बरोबरीला तसं करू शकेन की नाही. पण अगेन थँक्स टू ऑल ऑफ देम की त्यांनी जो सपोर्ट केला. कारण कॉमेडी इज ऑल अबाउट गिव्ह अँड टेक. सो तुम्ही त्या पद्धतीने त्यांच्याकडनं तसं मिळत होतं, त्यामुळे आणखीन मी माझे इनपुट्स देत होते. आणि ते आता होपफुली कसं वाटेल ते तुम्हीच सांगा ठरवून की काय तुम्हाला आवडलं आहे, कसं आवडलं आहे. डेफिनेटली आवडलेलं आहे आणि धमाल तर येणारच. थँक्यू. जसं दादा म्हणाला, टूम म्हणाला, मित्रांचं रियुनियन आहे आणि जेव्हा मित्र एकत्र येतात तेव्हा धमाल किस्से, आठवणींना उजाळा. ऑल्सो मित्रांबरोबर जेव्हा आपण असतो तेव्हा आपण खूप खरे असतो, आडपडदा न ठेवता आपण वागतो. पण सगळ्याच ग्रुपमध्ये आपण जर नीट पाहिलं तर वेगवेगळ्या दिशांना तोंड असणारे सगळे नग असतात. एकाचं एक. तशी ही पण एक नग आहे. एक कोर ग्रुप आहे हा 5-6 जणांचा. त्यातली ही त्यांची मैत्रीण आहे रावी पेंडुरकर. जसं प्रार्थना म्हणाली आणि आधी असे रोल्स तिने पण केले नव्हते, तसं मी असं म्हणेन की मी पण आधी असे सगळे हुशार मुलीचे, इंटेलेक्च्युअल, जरा सेन्सिबल, भावनाप्रधान, रानबाजारामध्ये आणखी काहीतरी वेगळं, पण काहीतरी असं काहीतरी विचारपूर्वक वगैरे असं सगळं होतं. तर एक्झॅक्टली अपोजिट असं कॅरेक्टर मी पण करते, जी अतिशय बावळट आहे, जी अतिशय विस्कटलेली, वेंधळी, अतिशय उत्साही, जिला ॲक्च्युली सगळ्या ग्रुपचं प्रतिनिधित्व करायचं आहे की थांबा मी करते सगळं, मला जमणार, मी यातून तुम्हाला बाहेर काढते, पण जिच्या हाताला काहीच लागत नाही. पण अशी प्रयत्नशील पण अतिशय गोड पण अतिशय वेंधळी बावट अशी ही मुलगी आहे. तिच्या लुकवरून तुमच्या लक्षात आलं असेल की खरं तर ही वेडिंग प्लॅनर आहे, पण तरी देखील तिचा लुक म्हणजे अर्थात त्या लुकचं सगळं श्रेय दादाला आहे. दादाचं हेच म्हणणं होतं आणि की आपल्याला ती हुशार विचार असं नाही दाखवायची, आपल्याला तिचं बेसिक कॅरेक्टरायझेशन ही इनफ बावट दिसली पाहिजे. आणि मला खूप मजा आली. आधी खरं तर दडपण होतं कारण मी यांना फार जवळून पाहते परफॉर्म करताना आणि मला माहिती आहे विनोद निर्मिती किती अवघड आहे आणि किती पंचेस टायमिंग ह्या गोष्टी किती महत्त्वाच्या असतात. पण ह्यांनीच मला खूप मी म्हणेन सपोर्ट केला, शिकवलं आणि माझं काय म्हणतात मॉरल बूस्ट केला
की तू करू शकतेस. आणि पुन्हा एकदा त्यांचाच हा कॉन्फिडन्स होता की तुला माहिती नाही पण तू इनफ कॉमेडी आहेस तर तुला जमणार आहे, हे तू करतेस वेडेपणा सेटवर, तो आम्ही बघतो, तुला माहिती नाही आहे. तर टीम जवळची होती त्यामुळे मला डेफिनेटली मॉरल बूस्ट मिळाला, एन्करेजमेंट होती आणि शिकायला खूप मिळालं मी म्हणेन. आणि हा माझ्याच काय मराठी प्रेक्षकांचा आवडीचा विषय सिच्युएशनल कॉमेडी. आपण फॅन आहोत, आपल्या ज्या सिच्युएशनल कॉमेडी फिल्म्स आलेल्या आहेत ना त्या सगळ्या हिट आहेत पहा. आणि ह्याला तर आणखी एक लेअर आहे, एक सस्पेन्स आणि थोडं हॉरर म्हणूया. तर अतिशय उत्तम कथा आहे आणि अतिशय रिलेटेबल आहे. म्हणजे ज्यांनी आधी रियुनियन केलं आहे त्यांना रिलेट होईल, ज्यांना करायची इच्छा आहे त्यांना रिलेट होईल. आणि नॉट नेसेसरी रियुनियन, कुठल्याही कट्ट्यावर बसलेले 4 मित्र कशी धमाल करतात त्यांनासुद्धा हे रिलेट होणार आहे. त्यामुळे सगळ्या वयोगटांसाठी सगळ्यांना रिलेट होणारा असा सिनेमा आहे. कथा अतिशय धमाल आहे, मजा मस्ती तर आहेच आहे, त्याबरोबर काहीतरी टेकअवे पण आहे. तर चांगल्या कथेचा भाग व्हायला मला नेहमीच आवडतं अँड आय एम व्हेरी ग्लॅड की प्रसादांनी मला ही संधी दिली. मलाही आनंद आला की दिग्दर्शकाने मला भैयासाहेब हे नावाचं कॅरेक्टर आहे या सिनेमा. नाही भैयासाहेब माझी व्यक्तिरेखा भैयासाहेबाची आहे आणि मला खूप आनंद आहे. येस प्रथमेश. सर्वात आधी या फिल्मपर्यंत मी लेखक म्हणून पोचलो कारण त्याने मला कथा ऐकवली आणि त्याने ती जबाबदारी टाकली की स्क्रीन प्ले आणि संवाद करण्याची. सो आधी मी लेखक म्हणून पोचलो आणि त्याच्यानंतर अभिनेता म्हणून ही फिल्म मला मिळाली कारण आमचं डायलॉगचं नरेशन चालू होतं आणि ते नरेशन ऐकताना तो बोलला की आदी नावाचं जे कॅरेक्टर आहे ते तूच का नाही करत आहेस. सो सिनेमा आल्यानंतर नाही कोण बोलणार ना. आणि ते आदी नावाचं कॅरेक्टर आहे, जर टीझरमध्ये जो दरवाजे उघडल्यावर जो माझा चेहरा आहे घाबरलेला तेच माझं कॅरेक्टर आहे. प्रत्येक ग्रुपमध्ये एक भित्रास असा असतो, तर तसं आधीचं कॅरेक्टर आहे. आणि या सिनेमाच्या कथानकाबद्दल सांगायला गेलं तर यामध्ये धमाल आहे, मस्ती आहे, मजा आहे, ह्युमर आहे, सस्पेन्स आहे, ट्विस्ट टर्न, असं एकंदर पूर्ण पॅकेजने भरलेला सिनेमा म्हणजेच चिकी चिकी बुबूम बूम आहे, जो 28 फेब्रुवारीपासून तुम्हाला बघायला मिळेल सिनेमागृहात. आणि खूप चांगलं काय म्हणतो त्या 25 रात्री जे शूट केलं आम्ही, तर आम्ही खूप मजा मस्ती केली आहे जी तुम्हाला पडद्यावर दिसेल. हा तेही विचार म्हणजे दिग्दर्शकाने तुम्हाला निर्मात्याची भूमिका दिली. नाही जनरली निर्माते सिनेमाचा विषय बघून किंवा त्याचा काय जॉनर आहे ते बघून निर्मिती करायची की नाही ते ठरवतात. पण एखाद्या हलक्या फुलक्या विषयाची जेव्हा निर्मिती करायची असते, सिनेमाची निर्मिती करायची असते, तेव्हा एक वेगळे चॅलेंजेस असू शकतात. कारण की बरेचसे त्या जातीचे सिनेमे येत असतात किंवा त्या जॉनरचं वेगळ्या स्वरूपात वेगळ्या माध्यमात प्रेक्षकांना काही ना काहीतरी बघायला मिळत असतं. तर अशावेळी अशा सिनेमाची निर्मिती करायचं असा तुमचा निर्णय झाला तेव्हा तुमच्या मागे म्हणजे तुमच्या काय विचार होते? सो ठोस म्हणजे सांगायचं म्हणजे असे विचार होते की पहिलं म्हणजे प्रसाद खांडेकर ऑलरेडी प्रूव्ड लेखक, दिग्दर्शक, कलाकार. सो त्यामुळे तो एक मला टिकमार्क झालेला होता. दुसरी गोष्ट म्हणजे सस्पेन्स कॉमेडी. मला ते सस्पेन्स हॉरर, सस्पेन्स थ्रिलरपेक्षा सस्पेन्स कॉमेडी मला ऑलवेज आवडायची किंवा त्याच्यात मजा होती, ते एक. तिसरं म्हणजे आपण जर 24 सिरीज वेब सिरीज बघितली असली की त्याच्यात प्रत्येक तासाला किंवा प्रत्येक मिनटाला काय काय घडतं याचं एक सुंदर एक विणून काहीतरी असं केल्यासारखं आहे ते. सो तो प्रकार इथे मला बघायला मिळणार होता की जे फक्त 2 ते 3 तासात काहीतरी घडतं आहे, त्याच्यात बऱ्याच गोष्टी असतात, त्या सगळ्या बारकाईने येणार आहेत. तो एक मला म्हणजे 24चा मी फॅन होतो त्यामुळे ते एक होतं. आणि इन जनरल असं कधी प्रोडक्शन केलेलं नव्हतं, पण जेव्हा अशी कडक टीम मिळते, जेव्हा प्रथमेशसारखा लेखक किंवा प्रसादसारखा डिरेक्टर मिळतो आहे हाताशी, तर त्यावेळेला माझं ठरलं की मला हे करायचं. आणि त्याच्या अगोदर मी प्रसादचं एक नाटक अमेरिकेत घेऊन गेलो होतो, तर तेव्हा मला प्रसाद ॲज अ ॲक्टर, लेखक आणि डिरेक्टर हे तिन्ही माझ्या नजरेत होता तो. सो तशा गोष्टी झाल्यामुळे आणि तो आम्ही एकत्र बराच वेळ स्पेंड केला, आमची वेवलेंथ काइंड ऑफ मॅच झाली आणि त्यानंतर मी ठरवलं की म्हटलं हा आपण करू शकतो आहे. आणि तो सगळा विश्वास मी त्याच्यावर आणि त्याच्या टीमवर टाकला आणि त्याप्रमाणे हा सिनेमा म्हणजे दीज आर द रिझन्स मी सुरुवात केली या सिनेमाला. प्रथमेश, आत्ता तू जेव्हा भूमिकेविषयी सांगत होतास तेव्हा तू लेखक आहेस याचा उल्लेख तू केलास. त्याचाच मी तुला एक प्रश्न विचारणारच होते की आत्ताच एक सिनेमा येऊन गेला मंगला, त्याचा सुद्धा संवाद तू लिहिले आहेस, याचं लेखन तू केलं आहेस.
तर आता काय लेखक म्हणून आता म्हणतो तसं की आता गाडी सुसाट आता सुटली आहे असं म्हणायचं का? कारण लेखक म्हणून आता तुझ्याकडे बघितलं जात आहे. तर तुला काय वाटतं हे जेव्हा अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया तुझ्यापर्यंत येतात, अभिनेता म्हणून तर तुला सगळेजण बघतच होते कार्यक्रमांमधनं, त्याच्यातही तू लेखन करत होतास, पण ते लेखन वेगळ्या प्रकारचं होतं. आता सिनेमाचं लेखन, संवाद ही एक गोष्ट वेगळी आहे. तर आता तुझा लेखक म्हणून प्रवास सुरू झाला आहे, दमदार सुरू झाला असं म्हणायचं का? आणि तुला आता त्या पद्धतीने विचारणा होती? प्रवास सुरू झाला असं आपण बोलूच शकतो आणि विचारणाही होत आहेत म्हणजे सिनेमासाठी किंवा नाटकांसाठी, नाटकाच्या लिखाणासाठी. पण एक नक्कीच सांगेन की जसा हा प्रवास सुरू झाला आहे तशी जबाबदारी पण वाढली आहे. कारण जेव्हा समाज जो आपला आहे किंवा आपण ज्यांच्यासाठी हे करतो आहे, प्रेक्षक वर्ग जेव्हा आपल्याकडे लेखक म्हणून बघतो ना, तेव्हा आपल्यावर काय म्हणतो आहे अप्रत्यक्ष एक जबाबदारी येते आणि त्या जबाबदारी जाणीव ठेवून पुढे लिहावं लागतं. कारण आपण जो म्हणतो की आपल्या पूर्ण इंडस्ट्रीमध्ये न दिसणारा पण तेवढाच महत्त्वाचा भाग म्हणजे लेखक असतो, कारण त्याच्यापासून गोष्टी सुरू होतात. सो त्याच्या थ्रू अभिनेते, दिग्दर्शक हे त्याच्या थ्रू लोकांपर्यंत पोचतात, कारण तो जेव्हा लिहितो तेव्हा ते समोर सादर होतं. सो डेफिनेटली ते एक जबाबदारी घेऊन लिखाणाचं काम यापुढे करत राहीन आणि ती मी जाणीव ठेवीन. आणि हां, म्हणजे खूप छान वाटतं आहे की आपण लिहिलेला सिनेमा, संवाद लिहिलेला सिनेमा, त्याच्यानंतर स्क्रीन प्ले आणि संवाद लिहिलेला सिनेमा आता लोकांसमोर येतो आहे. ते छान, फिलिंग खूप छान आहे, पण तेवढीच जबाबदारी जाणीव पण आहे. प्रार्थना, मगाशी तू तुझ्या भूमिकेविषयी सांगताना लुकबद्दल सांगितलं, तर आम्हालाही जसं तुझी पहिली रिॲक्शन तशीच आमचीही होती की प्रार्थनाला असं कधीच पाहिलं नाही आहे, आम्ही पहिल्यांदा पाहतोय. तर तू जेव्हा तुला स्वतःला त्या रूपात पहिल्यांदा पाहिलं असेल आरशात, तेव्हा तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती स्वतःसाठीच? आणि तू कसं सगळं डिझाईन झालं? लुक टेस्ट जेव्हा फर्स्ट डे जेव्हा लुक टेस्ट झाला तेव्हा सगळ्यात शेवट माझं झाला. आणि सांगितलं ही एक साडी होती, ती साडी आणि हे असं तुला घालून ये. मी गेले कॅमेरासमोर, तर डायरेक्टर सर म्हणाले नाही मजा नाही येते, काहीतरी नाही, म्हणजे नाही तू नाही वाटत आहे, ते कॅरेक्टर्स नाही दिसत आहे मला. म्हटलं सर मी काहीतरी वेगळं करते. म्हणून जाऊन मी मेकअप थोडासा कमी केला. मग गेले, नाही तरी नाही वाटत आहे, मजा नाही येते, केस बांध. मग मी केस बांधले, तरी नाही वाटत आहे, यार तू तरी ग्लॅमरस दिसते. मी सांगितलं सर मग तुमचं कास्टिंग चुकलं आहे, गणलं आहे असं नाही वाटत आहे ना? म्हणजे म्हणाले नाही काहीतरी मिसिंग आहे. मग एकदम डल कलरची जी साडी होती ती दिली मला. त्या डल मेकअप ऑलमोस्ट सगळा काढला आणि केस असे चप्प बांधायला सांगितले आणि पिन्स लावून एकदम. आणि मग मला सांगितलं हां आता थोडी वाटते. मग मी त्यात थोडंसं ॲड ऑन केलं, साडीवाडी खोचली आणि ज्या पद्धतीने बसली ते मला म्हणाले हां आता तू वाटतेस. कारण मला, मी खरं सांगू ना तर बघ, एक ॲक्टर म्हणून ना नेहमी काहीतरी वेगळं करायचं असतं, पण ना टाईपकास्ट व्हायला होतं. आणि तेव्हा असं वाटतं की अरे मला द्या ना, संधी द्या ना, तुम्ही विचार करा माझ्यासाठी, मी माझे 100% द्यायला तयार आहे. सो जेव्हा माझ्याकडे अशी संधी आली आणि मी सांगितलं मी सोडणार नाही, मी काही करीन, तुम्ही म्हणा त्या पद्धतीचं अटायर हे कॅरी करीन, पण मी ती वाटायचा 100% प्रयत्न करीन, नॉट जस्ट त्याच्या थ्रू पण ॲक्टिंग थ्रू ऑल्सो. सो ते मी माझे 100% द्यायचा प्रयत्न केला आहे थ्रू दिस कॅरेक्टर. लेट्स सी नाव. पण तू आता टाईपकास्टचा मुद्दा म्हणालीस ना, तर याचं म्हणजे हेच कारण आहे की तू ठरवून मोजके सिनेमे करतेस की अगेन टाईपकास्ट म्हणजे त्याच भूमिकांची विचारणा होते म्हणून, का विचारणाच फारशी होत नाहीये म्हणून, काय कारण आहे तू तसं ठरवून? मी म्हणेन की मी आहे ना सिनेमा सिलेक्ट करत नाही, सिनेमा मला सिलेक्ट करतो. सो माझ्या वाटणीत ते सिनेमे येतात ज्या डिरेक्टरला आणि ज्या प्रोड्युसरला असं वाटते की ही ते करू शकते. मला आठवतच नाही आहे की मी म्हणजे माझ्याकडे कुठली स्टोरी आली. माझा नवरा स्वतः प्रोड्युसर आहे, पण मी त्याला आजवर कधी सांगितलं नाही की माझ्यासाठी काहीतरी सिनेमा लिही का बनव. समहाव मला असं वाटतं जी गोष्ट माझ्यासाठी बनली असेल ती येईल माझ्याकडे आणि मी ती करीन. फक्त मी ॲक्टर म्हणून काय करू शकते तर त्याला 100% देऊन त्याच्यावर काम करू शकते. आणि आय थिंक हेच रिझन आहे की सिनेमे खूप येतात, पण मला असं वाटतं की त्या सिनेमाला माझी किती गरज आहे तर मी ते करीन. मला त्या सिनेमाची किती गरज आहे पेक्षा त्या सिनेमासाठी म्हणजे त्या सिनेमाला माझी किती गरज आहे असं मी विचार करते आणि आणि म्हणून मी खूप सिनेमे नाही करत. आणि आता मध्ये जे टेलिव्हिजन शो केला होता त्यात मी खरंच इतकी बिझी होते आणि मला इतका चांगला सपोर्ट मिळाला माझ्या इनफॅक्ट प्रेक्षकांना पण ते इतकं आवडलं की मला असं वाटतं की म्हणजे जे मी आधी अशी होते की टेलिव्हिजन नको, कारण पवित्र रिश्तानंतर मी कधीच केलं नव्हतं, ते आता मला असं वाटतं की अरे प्रेक्षकांच्या आणखीन जवळ जायचं असेल तर टेलिव्हिजन करणं ही ऑल्सो फन ना. आणि मला मजा आली तेव्हा पण त्या कॅरेक्टरमध्ये पण. सो दिस इज द बिगेस्ट रिझन ॲक्च्युली की मी कमी काम करते थोडं.
राजेंद्र, तुझ्या लुकविषयी पण मला जाणून घ्यायचं. तू मगाशी म्हणालीस की ती अगदी अशी वेंदळी आहे आणि बावळट असं कॅरेक्टर ते आहे, पण तरी सुद्धा अगेन तुझा लुक बघून पण आम्हाला असंच थोडंसं वाटलं की अरे हे असं कधीच पाहिलेलं नाहीये तुला. तर तुझा लुक डिझाईन कसा झाला, त्याच्यामध्ये तुझे काही इनपुट्स होते का? माझे काहीच इनपुट्स नव्हते. दादाचं स्वतःचाही लुक ठरायच्या आधी बहुतेक माझा लुक त्याच्या डोक्यात ठरलेला होता की हे असं पाहिजे, आणि त्याने मला फोटो दाखवला बाकायदा की हे असंच करायचं आहे, आणि विग वगैरे तयार होता, म्हणजे काही बोलण्याची सोयच नव्हती. आणि मला पण जसं प्रार्थना म्हणाली, मला पण वेगवेगळं काम करणं, वैविध्यपूर्ण काम करणं, तसे कॅरेक्टर्स निभावणं, आणि अर्थातच वेशभूषा केशभूषा त्याला पोष्टी देते त्या कॅरेक्टर निभावताना. त्यामुळे आपण फक्त काम वेगळं, मॅनरिझम वेगळे, वेगळ्या पद्धतीनं काम, याबरोबर केशभूषा वेशभूषा जर वेगळी असेल तर त्याला आणखी मदतच होणार आहे. त्यामुळे मी सुद्धा हे एक्सपेरिमेंट करायला तयार असते ऑलवेज. मला आवडतं. रानबाजारमध्ये तर मी फार वजन बिजन 10-12 किलो वगैरे असं सगळं, म्हणजे मला आवडतं हे की वेगवेगळे दिसा वेगवेगळं काम करा. त्यामुळे माझी काहीच तक्रार पण नव्हती आणि मला मज्जाच आली असं दिसायला. आणि मला आधी थोडं डेफिनेटली 1-2 दिवस ऑकवर्ड झाले, कारण मी जनरल आयुष्यात पण अशी पॅन्ट वगैरे क्रॉप टॉप मी कधीच वापरत नाही. तर ते जरा मला झालं की अरे ओके, हे बरं दिसतंय ना. पण मग नंतर सवय झाली आणि ते कॅरेक्टरनी ॲक्च्युली जेल करून घेतलं. मला ते नंतर जाणवलं की ह्या कॅरेक्टरला हेच कपडे बरोबर आहेत. तर ते आपसुक ते झालं, पण मला आधी 1-2 दिवस ऑकवर्डनेस, पण नंतर धमाल आली. रोहित, तुला विचारेन की जनरली महाराष्ट्राच्या चित्रपटामुळे तू जास्त पोचलास घरात आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलास. पण आता जरा सिनेमांसाठी जरा थोडी उशिरा, म्हणजे तू उत्तम ताकदीचा अभिनेता हे आम्ही ॲक्च्युली हास्य जत्रामधनं बघतो. भलेही तो कार्यक्रम एखादा विनोदी धाटणीचा असला तरी पण तुमची प्रहसनं जी असतात ती वेगवेगळ्या पद्धतीची असतात. त्याच्यामुळे तू वेगवेगळ्या पद्धतीचा अभिनय करू शकतोस हे आम्हाला प्रेक्षक म्हणून दिसतं आणि आम्हाला ते आवडतं. पण तरी सुद्धा थोडं उशिरा जरा मोठ्या पडद्यावर यायला तुला थोडा वेळ लागला, किंवा तुला थोडी विचारणा नंतर आत्ता व्हायला लागली, असं तुला वाटतं कधी की अजून थोडं जरा हे प्रवास आलीकडे अजून सुरू व्हायला हवं असं वाटतं? नाही, मला नाही असं वाटत, कारण की मीही तेवढा तयार नव्हतो. मलाही शिकण्याची गरज होती. मी थिएटर करत होतो बरीच, मी नाटकं बरीच केली. दादासोबत तर खूप आधीपासून काम करतो मी नाटकांमध्ये. सो याच्या आधीही मी 2 फिल्म्स केल्यात, 2 फिल्म्स आल्यात माझ्या. पण मलाही असं वाटत होतं की मला अजून काहीतरी करायला हवं. करेक्ट वेळ येईल जेव्हा आपल्याला. आणि असं नाही ना की फिल्ममध्ये जर सुरुवातीलाच करायचं तर काहीतरी छोटं मोठं करत राहू, असं नाही. ते तर सिरियल्समधनं खूप वर्ष केलंच आहे. पण फिल्म करायची तर मग ती दणक्यातच करायची, मग असं असतं ना आपलं. तर सो त्याच्यासाठी थोडा वेळ लागला आहे. पण ठीक आहे, वेळ लागला तर चांगलाच लागला ना तो. आता चांगल्याच फिल्म्स येतील आणि आता लाईनीतच येतील सगळ्या. येस. प्रसाद, एक म्हणजे लेखक दिग्दर्शन, म्हणजे लेखन आणि दिग्दर्शन तुमचंच असताना त्याच्यात अभिनय करणं हे खरं तर तुम्ही यापूर्वीही केलेलं आहे, म्हणजे नाटकातही केलेलं आहे आणि या अगोदरच्या सिनेमातही केलं आहे. पण हे किती सोपं की कठीण, काय वाटतं? मुळात ना, मी आता या तिन्ही भूमिकांमध्ये असताना मी त्यावेळी तो असतो, म्हणजे ज्यावेळी लिखाणाचा भाग येतो त्यावेळी फक्त लेखक असतो. म्हणजे बऱ्याचदा हास्य जत्रेत सुद्धा मला असं म्हणतात की तू बॅकफूटवर आहेस आणि फ्रंट फूटवर खेळायला देतोय समोरच्या ॲक्टरला किंवा काय. सो लिखाण करताना मी फक्त लेखक असतो. मग मी तिकडे अभिनय करणार आहे, मग तो पंच माझ्याकडे घेतो, किंवा हा एक मला अभिनय, माझी ॲक्टिंग दाखवण्याचे खूप चान्स आहेत, हा चंक माझ्याकडे घेतो, असं कधीच होत नाही. बरं, लिखाण मी केलं असल्यामुळे ते दिग्दर्शनात जरा अजून सोपं पडतं की ते बऱ्यापैकी गोष्टी या लिखाणातच व्हिज्युअलाइज झालेल्या असतात की हे असं हवं आहे, ही फ्रेम अशी हवी आहे, हा सेटअप असा हवा आहे, हा कॉस्ट्यूम असा हवा आहे, हा लुक असा हवा आहे. म्हणजे जसं यांनी सांगितलं तसं की लुक टेस्टच्या आधी माझं ठरलं होतं. ज्यावेळी मी मेकअपमधनं मिटिंगला बोलवलं आधी, वर्कशॉपच्या आधी, त्यावेळी त्यांना डायरेक्ट माझ्याकडे रेफरन्स होते माझ्याकडे की मला हा लुक इच्छा हवा आहे, हा लुक इच्छा हवा आहे. म्हणजे जे मला सांगता येत नव्हतं ते मी तोडकं मोडकं चित्र काढलं होतं की मला हे असं हवं आहे. सो म्हणजे डिरेक्शन करताना एक, म्हणजे गेल्या सिनेमात आपण प्रत्येक सिनेमातनं काही गोष्टी शिकत जातो. तर गेल्या सिनेमातनं मी हेच गोष्ट शिकली की तिकडे लोकेशनला गेल्यावर मला काही गोष्टी ठेवायच्या नाही आहेत. जे काही आहे ते फ्लोअरवर जायच्या आधी मला क्लिअर राहायचं आहे सगळ्या बाबतीत, सगळ्या गोष्टीत. स्क्रिप्ट लेवलला असो, ते
सेटिंग लेवलला असो, छोट्या छोट्या प्रॉपर्टी लेवलला असो, पडदे कोणत्या रंगाचे असणार, लाईट सोर्स कुठून काय लागणार, हे अगदी रेकीपासून आमचं सगळं ठरलं होतं. त्यामुळे मगाशी म्हटलं तसं की ते नाईट शूट असल्यामुळे ते चॅलेंजेस खूप होते. त्यामुळे ते आणि राहिली गोष्ट ॲक्टर, तो नो डाऊट की ब्लॉकिंग करताना किंवा सीन डिझाईन करताना एक बऱ्याचदा ना माझा असोसिएट म्हण किंवा तो आमचा गणेश म्हण उत्तेकर, आमचा DOP, तो बऱ्याचदा ना एक सीन कंप्लीट झाला की एक 15-20 मिनटं ते बसून असायचे. कारण त्याला माहिती होतं की आत्ता काहीतरी याला अजून काही गोष्टी सुचतील आणि तो जे डिसाईड झालं त्यात अजून काही गोष्टी ॲड ऑन करेल. आणि मग ह्यांना ज्यावेळी मी लोकेशनला बोलवायचो अगदी रिहर्सलला, त्यावेळी सगळं सेट झालेलं असेल, कुठून कुठे काय कटिंग ठेवायचं आहे, काय अँगल्स लागणार ते सगळं. त्यामुळे या तिन्ही गोष्टी करताना मी कधीच त्याची सरमिसळ होऊ देत नाही. आणि मला ते म्हणजे मला तरी ते सोपं जातं, कारण मला माहिती असते काही गोष्टी ज्या मला म्हणजे ज्या गोष्टी करायच्या त्या बाबतीत मी क्लिअर असतो. आत्ता सिनेमामध्ये सगळे मल्टीस्टार आहेत, म्हणजे सिनेमा मल्टीस्टारर सिनेमा आहे. पण मला सुनील सर तुम्हाला विचारायचं आणि प्राजक्ता तुलाही मी त्या अनुषंगाने विचारेन की तूही निर्माती आहेस. मल्टीस्टारर सिनेमाचा ट्रेंड आहे असं आपण म्हणूया की ती आता गरज झाली आहे असं म्हणूया? ॲज अ प्रोड्युसर मला वाटतं की चेहरे खूप महत्त्वाचे असतात, कारण एकदा ते त्याला फेस व्हॅल्यू आपण जसं म्हणतो, तर त्यामुळे चेहरे. पण आता मल्टीस्टार कधीकधी 1-2 स्टार जरी असले तरीसुद्धा तुमचा पिक्चर हिट होऊ शकतो, कारण ते तसे ताकदीचे कलाकार असले. पण कधीकधी अशी फौज असली ना की त्याच्यात एक मजा असते. म्हणजे आमच्या ह्याच्यात पण अगदी छोटे छोटे रोल मोठ्या मोठ्या कलाकारांनी केलेले आहेत आणि ते पण असं छान वाटतं म्हणजे बघायला. तर जर प्रश्न बरोबर आहे की जेवढे जास्त कलाकार तेवढं तुम्हाला जास्त फुटेज मिळू शकतं असं मला वाटतं. पण आमच्या ह्याच्यात कथा पण स्ट्रॉंग होती, दिग्दर्शन पण चांगलं होतं, जो सिच्युएशन कॉमेडी सिटकॉम जे म्हणतो तर ते पण छान चाललं होतं. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं एकत्र जुळून हे एक चांगलं गणित तयार होईल असं मला वाटतं. माझं अतिशय प्रामाणिक असं मत आहे की मराठी प्रेक्षक फारच सुज्ञ आहेत, अत्यंत हुशार आहेत, चोखंदळ आहेत आणि बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत त्यांच्यासाठी. प्रायोरिटी हीच आहे की कथा काय आहे, तुमचा जॉनर आणि कथा, मूळ गाभा तो जर भारी असेल ना तर डझंट मॅटर की कोण करतं आहे. मग नवखे पण चित्रपट नवीन कलाकारांना घेऊनसुद्धा आणि 2-2 आर्टिस्टना घेऊनसुद्धा ते हिट झालेले आहेत आणि मल्टीस्टारर सिनेमेसुद्धा फ्लॉप झालेले आहेत. सो मला वाटतं मराठी प्रेक्षकांना कॉन्टेंट म्हणजे पहिल्यापासून हेच आलेलं आहे की स्टार म्हणूनच मराठीमध्ये फार कॉन्सेप्ट नाही आहे, का तर आपला स्टार हा कथाच आहे. आणि मी त्यालाच मानते की येस, जर आडात नाही तर विहिरीत कुठून येणार, तर ते कॉन्टेंटमध्येच पाहिजे. मग त्याला अलंकारित करणार बाकी सगळेजण कलाकार येऊन, मग अजून चेहरे असलेले असतील तर ती ॲड ऑन हो जाते गोष्ट, पण तेच मेन आहे असं नाही आहे. मेन कथाच आहे. तू आता प्रेक्षकांबद्दल म्हणालीस की प्रेक्षक सुज्ञ आहेत, तर मला इथे सगळ्यांनाच विचारायचं की आता गेल्या आठवड्यामध्ये छावा हा सिनेमा रिलीज झाला. येस, तर त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला प्रेक्षकांचा. मला फार आनंद आहे या गोष्टीचा. आणि म्हणजे आपल्याला गोष्ट माहिती आहे खरं तर सिनेमात काय दाखवली गेली आहे, ती कशी मांडली गेली आहे याचं अप्रूप असल्यामुळे प्रेक्षक जात आहेत आणि बघतायत तो सिनेमा. तर प्रेक्षक म्हणून आता इथे तुम्ही सगळे कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते मंडळी आहात, पण हे थोडंसं बाजूला ठेवून प्रेक्षक म्हणून काय वाटतं की इतका रिस्पॉन्स मिळतो त्या सिनेमाला, नेमकं काय आहे की जे प्रेक्षकांना खेचून घेत आहे? गोष्ट तर खरं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तर काय नेमकं आहे प्रेक्षकांना? म्हणजे तुम्ही सगळ्यांनी याबद्दल सांगितलं तरी आवडेल, एक प्रेक्षक म्हणून, तुमच्या आता प्रेक्षक म्हणून. मला असं वाटतं एक तर प्रेम छत्रपतींविषयी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांवरचं प्रेम, नितळ निर्मळ प्रामाणिक प्रेम, ही एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मला अशी वाटते ना की सिनेमॅटिक व्हॅल्यू आहे त्या चित्रपटाला. जेव्हा टीजर आला होता तोच इतका बँग ऑन होता की आम्ही तिकीट काढून पैसे देऊन आम्ही चित्रपटगृहात जाणार, तर आम्हाला ते सिनेमॅटिक व्हॅल्यू दिसली पाहिजे आणि इमोशन्स दिसल्या पाहिजे, ज्या दोन्ही गोष्टी टीजरमधून बाहेर आल्या होत्या. आणि मला वाटतं छत्रपती संभाजी महाराजांवर हिंदीमध्ये फिल्म कधीच आलेली नव्हती, तर तो एक महत्त्वाचा मुद्दा मला वाटतो. आणि मोठी फिल्म हिंदीमध्ये पण खूप दिवसांनी आली आहे. म्हणजे आता पुष्पा आपण हिंदी नाही म्हणू शकत फिल्म ती साऊथ फिल्म आहे जी हिंदीमध्ये डब झाली आहे.
ती ही हिंदी फिल्म नव्हे. आणि म्हणूनच मला या गोष्टीचा आनंद आहे की ॲक्च्युली आता टॉलिवूड बॉलिवूडला पण मागे टाकतं आहे. तर बॉलिवूडची फिल्म इतक्या मोठ्या प्रमाणात हिट होती आहे आणि त्याला एवढा चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे, तर ही अतिशय आनंदाची बाब आहे. आणि पाचवी मला असं गोष्ट वाटते की मला वाटतं की जे वाचनाशी निगडीत जे लोक आहेत त्यांना गोष्ट माहिती आहे संभाजी महाराजांची, परंतु जे आता जेनझी वगैरे नवीन जी फळी म्हणूया आपण पिढी आहे त्यांना नाही आहे तितकी माहिती. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे, परंतु पुढे काय झालं हे कमी लोकांना माहिती आहे कम्पॅरेटिव्हली. तर तशी गोष्ट पण बऱ्याच लोकांसाठी नवी आहे. हे काय 4-5 गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात आणि आनंद आहे की चालली आहे. कारण आणि खूप चांगली त्यांनी केलेली आहे. ज्या इमोशन्स त्यांनी, म्हणजे मी हमसून रडत होते चित्रपट बघताना. बाकीचे माझ्याकडे बघत होते हिला काय झालं आहे. कारण मी ज्या आधी पण कादंबऱ्या वाचल्या त्या छावा, संभाजी वगैरे मी पूर्ण वाचूच नव्हते शकले. मी शेवटची 50 पानं सोडलीत कारण मी रडून माझे डोळे सुजायचे. शक्यच नव्हतं कारण एवढा अन्याय झालेला आहे. परंतु ते सिनेमामध्ये आणणं तितकंच कठीण होतं. ते आणण्यात त्यांना यश आलं आहे. येस, व्हेरी हॅपी. कारण आपण जनरली पण इकडे म्हणतो की प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात, पण इथे तशी काही करावं लागलेलं नाही. तर एक अभ्यास म्हणून किंवा प्रेक्षक म्हणून तुमचं काय निरीक्षण आहे? नाही, मी डेफिनेटली तिच्या प्रोजेक्टच्या एका मताशी मी सहमत असेल की ह्या सिनेमाला अगदी तो डिक्लेअर झाल्यापासून प्रेम मिळते. कारण छत्रपती शिवाजी महाराजांवरचं प्रेम आणि छत्रपती संभाजी महाराजांवरचं प्रेम. सो हा एक मुद्दा आहे. पण जनरली मला काय वाटतं की यू कांट जज देम. ऑडियन्सला तुम्ही जज नाही करू शकत. बेसिकली काय होतं आहे की हे असं करूया आणि मग ती हिटच होईल हे तुम्ही कधीच सांगू शकत नाही. कारण ऑडियन्स हा तुमचा मिक्स आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला जर एखादी कॉमेडी फिल्म आवडते तर त्याचवेळी प्राजक्ताला एखादी सिरियस फिल्म आवडत असेल. तोच प्रार्थनाचा फ्लेवर असेल की तिला सस्पेन्स आवडत असेल. तेच प्रथमेशला वाटत असेल की त्याला वॉर फिल्म आवडत असेल. ते नारकर सरांना वाटत असेल की त्यांना एक हॉरर फिल्म आवडत असेल. सो प्रत्येकाचे जॉनर वेगळे असतात. सो मी हे केलं तर डेफिनेटली ऑडियन्स येईलच हे सांगूच शकत नाही तुम्ही, जिथपर्यंत माझा अंदाज आहे. तुमच्या हातात काय असतं ॲज अ क्रिएटर म्हणून की तुम्ही खूप चांगला कंटेंट देत राहणं आणि खूप चांगलं निर्मिती करत राहणं हे तेवढं तुमच्या हातात आहे. बाकी म्हणजे आपण बोलतो ना की मुलाला शाळेत टाकणं, त्याला शिकवणं, त्याला बाबा काय अभ्यासाला फी देणं आहे, त्याला चांगले कपडे देणं हे आहे. आता शाळेत जाऊन तो शिकणार की तो मुलांच्या संगतीला लागणार आणि तो वाया जाणार की तो CS होणार की तो बाबा तो हायकोर्टाचा जजच होणार, जे काय व्हॉटएव्हर ते त्याच्या नशिबात आहे. सो कलाकृती घडवताना मला असं वाटतं आपण प्रामाणिकपणे म्हणजे क्रिएटर्सने ती करत राहणं की आज मी किती छान स्किट लिहिलं किंवा ते किती छान परफॉर्म केलं पण ते तुला आवडेलच असं नाही. कारण तू कदाचित तुझा फ्लेवर नव्हता. म्हणजे बघ ना, एखादी यंगस्टरची फिल्म ही वयस्करांना आवडत नाही, ज्याच्यात आपण काही जेनझीचे रेफरन्स टाकतो किंवा काय, की एखाद्या वयस्करांसाठी केलेली फिल्म ती यंग जनरेशनला आवडत नाही. सो हा क्राऊड मिक्स आहे. तो आपलं एवढंच आहे कर्तव्य की एक छान छान क्रिएशन्स करत राहणं. बाकी ते सुज्ञ आहेतच, ते ओळखतात. मी थोडं बोलीन याच्यावर की म्हणजे या दोघांनाही मी सहमत आहे. पण ॲट द सेम टाईम माझ्या डोक्यात अशी एक कल्पना येते की छत्रपती संभाजी महाराजांची पर्सनॅलिटी, त्यांचं कार्य, म्हणजे जसं आपण बाजीरावांचं म्हणतो किंवा तानाजीचं म्हणतो किंवा ह्या ज्या पर्सनॅलिटी आहेत तर त्या मला असं वाटतं की त्यांचं इतकं भव्य कार्य आहे किंवा भव्य पर्सनॅलिटी आहे की ती कोणालाही आवडेल. म्हणजे माझा धर्म हिंदू आहे का मुस्लिम आहे का ख्रिश्चन आहे, पण मी त्या पर्सनॅलिटीला मोहित झालो आहे किंवा आकर्षित झालो आहे. आणि त्या पर्सनॅलिटीचं जे तुम्हाला चित्रीकरण करून जे काय पर्सनॅलिटी कळले, म्हणजे आपण शिवाजी सावंतांची छावा वाचली आहे किंवा सो त्याच्यात आपल्याला जे आवडतं ती त्यांचं कार्य, त्यांनी ज्या प्रकारे वरपर्यंत राज्य दिल्लीपर्यंत हे करून राज्य नेलं किंवा साऊथमध्ये गेले किंवा सगळ्याच गोष्टी, पराक्रमाची जी त्यांची जी उच्चता गाठली आहे त्यांनी, तर तो एक मला वाटतं पर्सनॅलिटीचा पण इथे प्रश्न असतो आणि त्यामुळे ते बाकीचं काहीच धरत नाही त्याच्यात.
असं मला वाटतं. मला आणखी मुद्दा ॲड करायचा मला आता आठवत नाही आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर पण पॅन इंडिया लेवलवर फिल्म नाही झाली आहे ना, मराठीतच झालेल्या आहेत. सो पॅन इंडिया लेवलवर मराठी राजाची गोष्ट मराठी दिग्दर्शकानं दिग्दर्शित केलेली, त्यामुळे देखील मराठी प्रेक्षकांचा घोस प्रतिसाद आहे असंही मला वाटतंय. खूप छान वाटलं या विषयावर तुम्ही खूप मोकळेपणाने बोललात. मी जरा थोडं आणखीन एक वेगळ्या मुद्द्याकडे जाते. तुमच्या दोघींचे चेहरे म्हणजे सिनेमातले तर आहेतच, पण लोकप्रिय मालिकांमधले सुद्धा आहेत. म्हणजे जुळून ती रेशीम गाठी अजूनही लोक यूट्यूबवर बघणार किंवा ॲपवर जाऊन बघणार, आणि तुझी मालिका सुद्धा ते डेफिनेटली आजही बघतात. तू म्हणालीस तसं की तिथे तुला भरभरून प्रेम मिळालं आहे. पुन्हा मालिका करण्याचा काही विचार आहे? पुन्हा मालिका करावीशी वाटते का? मी विचारते, आय नो की मालिकांचं चित्रीकरण जे असतं ते बरेच तासांचं आणि प्रचंड हेक्टिक असतं, पण तरीसुद्धा आता मोठ्या पडद्यावरती जे आघाडीचे कलाकार आहेत तेही आता दिसतात मालिकांमध्ये, जसं तू पण केलंस काम मधल्या काळामध्ये. तर अशावेळी ठराविक भागांच्या मालिका जेव्हा असतील किंवा ठराविक काळाच्या मालिका असतील तेव्हा जनरली तुमचा ओढा असतो. तर तसं काही तुम्हाला तुमच्यापर्यंत आलं का त्याच्यानंतर पुन्हा तुझ्याकडे अलीकडे आणि तुझ्याकडे त्या मालिकेनंतर विशेषतः असं काही आलंय का? आय थिंक मला बोलायचं होतं पण तू तो प्रश्न विचारला, पण तुझा जो आधीचा प्रश्न आहे त्याचा मला एकच उत्तर द्यायचं आहे. मी सगळ्यांनाच माहिती आहे आता की माझा जन्म बडोद्याला झाला आहे, माझं शिक्षण बडोद्यात झालं आहे, त्यामुळे ना आपल्या महाराष्ट्रातला इतिहास मला खूप कमी माहिती होता. आणि मला असं वाटतं की असे खूप मराठी आहेत, खूप महाराष्ट्रीयन लोक आहेत जे महाराष्ट्र सोडून दुसरीकडे राहतात, ज्यांचं शिक्षण वेगळ्या ठिकाणी झालं आहे. सो एक मराठी म्हणून आहे ना खूप 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 जास्त अभिमान वाटतं जेव्हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा जगभरात कळतो लोकांना. मला ह्याचा सगळ्यात जास्त आनंद म्हणजे ताई दुबईला राहते आणि तिचं लग्न माझे जीजू अग्रवाल आहेत. सो पण ताईनी फर्स्ट डे फर्स्ट शो ही फिल्म बघितली जीजूला घेऊन की नाही तुला कळलं पाहिजे की मी एक मराठी मुलीशी तू लग्न केलं आहेस, सो मला हवं आहे तू ही फिल्म बघ. सो मला असं वाटतं की हे एक मराठी माणसाचा तो एक एक गर्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळे अशा फिल्म्स आलेल्या त्या हिट व्हायलाच पाहिजे आणि महाराष्ट्राने तर डोक्यावर नेलीच पाहिजे अशी फिल्म फॉर शुअर. ओके, आता तुझा दुसरा प्रश्न की मालिकेबद्दल, तर मी नेहमी असं पहिले म्हणायचे की माझं पहिलं प्रेम हे फिल्म आहे, सिनेमा आहे आणि मला सिनेमासाठीच काम करायचं आणि म्हणून मी पवित्र रिश्ता सोडला होता. म्हणजे तो शो जेव्हा पीकवर होता तेव्हा तो शो सोडायचं रिझन हे होतं की मला सिनेमा करायचा होता. आणि मग आपण म्हणतो ना कधीतरी नेव्हर से नेव्हर, तसं झालं माझ्याबरोबर की मी नाही म्हणायचे की नाही मला करायचीच नाही मालिका, नाही मला करायचीच नाही. आणि म्हणून इतके वर्ष मी मालिकेहून लांब राहिले. पण कोविडमध्ये मला एक गोष्ट कळली की जर काही टिकलं आहे एंटरटेनमेंटसाठी तर ते TV आहे आणि ती मालिका आहे. म्हणून मग जेव्हा TV साठी म्हणजे मालिकेसाठी जेव्हा मला ऑफर आली मी केली आणि मला एक गोष्ट खूप 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 जाणवली की इतके वर्ष मी जेवढे मे बी मोर देन 13 सिनेमाज मी केले असतील ॲज अ लीड, पण तरीही त्या फिल्ममधनं मला लोक एवढे ओळखत नाही जेवढं मला एका मालिकेतनं ओळखत आहे आणि आजही त्यांच्याकडनं तेवढं प्रेम मिळते. सो माझं काम आहे, आय एम अ एंटरटेनर, सो माझं काम आहे लोकांना एंटरटेन करायचं. आता मला जर तू विचारशील तर मला असं वाटतं माझ्यासाठी सगळे माध्यम एक आहेत. मला कुठल्याही माध्यमांना चांगलं काही विचारलं आणि जे मला करताना मजा येईल ते मी करीन. मग ती मालिका असो, इवन नाटक असो का मग फिल्म असो, सो ते मला करायला आवडेल. तिचा एक मुद्दा मी अगदीच म्हणेन, नेव्हर से नेव्हर. फक्त एवढंच आहे की येस, जसं तूही म्हणालीस की खूप वेळ द्यावा लागतो, त्यामुळेच मी आत्ता नाही करते मालिका. पण नाही करते असंही म्हणू शकत नाही कारण TV वर आम्ही दिसतोच आहोत. त्यामुळे टेलिव्हिजन माध्यमात काम करतोच आहोत असं बघायला गेलं तर. पण मालिका छोट्या काळाची वगैरे डिपेंड्स अपॉन काय सब्जेक्ट आहे, किती काळाची आहे, किती वेळाची आहे. नेव्हर से नेव्हर. आता पण तर नाही केली खूप दिवसात. अगदी शेवटचा प्रश्न विचारते की पुन्हा मी सिनेमाकडे येते. शेवटी सिनेमाचा जो विषय आहे रियुनियन, तर एकटा प्रश्न आहे, तुम्ही एक किंवा दुसरं उत्तर तुम्ही देऊ शकता. तुम्हाला कुठले असे काही गमतीशीर कधी रियुनियनचे अनुभव आले का तुमच्या खऱ्या आयुष्यामध्ये? किंवा तुम्ही आता जसं म्हणाल तसं की तुम्ही 25 रात्र सलग शूट केलं, तुम्ही सगळे एकत्र होतात, तर काहीतरी धमाल किस्से घडले असतील, एकत्र बसला असाल, गप्पा गोष्टी असतील, तर त्या काहीतरी आठवणी किंवा रियुनियनचा तुम्हाला आलेला काही अनुभव खऱ्या आयुष्यातला? आत्ताच हल्लीच रियुनियन केली मी 31 डिसेंबरला. तर रियुनियनच्या पार्टीमध्ये मी शक्तिमान बनलो होतो
आमच्या त्या कार्यक्रमाची रियुनियनची थीम होती की सुपर हिरोज करायचे, आपले इंडियन सुपर हिरोज. कोण काय असं बरेच कोण काय बनले होते. आणि मला शूटिंग चालू होतं कंटिन्यू हास्यचित्र, त्यामुळे वेळ म्हणलं काय बनवूया पटकन, अरे शक्तिमान लोकांना आवडेल पण, तर शक्तिमान बनलो आणि मी शक्तिमान बनून पडलो आणि शक्तिमानच्या बरगड्या फ्रॅक्चर झाल्या. तर पडला. आताही माझ्या बरगड्या फ्रॅक्चरच आहेत. 1 महिना झालं, तर ते रिकवर होते हळूहळू. पण रियुनियनमध्ये असे किस्से सगळ्यांच्या बाबतीत घडतच असतात, माझ्या बाबतीत जरा जास्त घडतात. शूटिंग करतानाचे काही किस्से असतील? तर खूपच आहेत. हां, एक रियुनियन माझं जे 1-2 वर्षांपूर्वी शाळेतल्या सगळ्या मैत्रिणी आम्ही भेटलो. फ्लॉप झाला तो सगळा कार्यक्रम, कारण सगळ्या चिंटी पोरं बिरं आली होती आणि त्यांनी आम्हाला अजिबात गप्पा मारू दिल्या नाही. त्यामुळे ठरलं की आता पोरांना सोडून नंतर भेटूया मुलींनो, आणि ते नंतर घडलं नाही. पण एकमेकींचे चेहरे बघून मात्र आम्हाला जो आनंद मिळाला आणि आठवणींना उजाळा तेवढा जे की आम्ही बोलू शकलो येऊन जाऊन, तर तो आनंद मिळाला. रियुनियन असं त्याचे किस्से नाही आहेत, पण एक गेले काही वर्ष एक रिवाज होता माझ्या शाळेतल्या मित्रांबरोबर की इंडिया पाकिस्तान मॅच असेल किंवा कुठली महत्त्वाची मॅच असेल, वर्ल्ड कप फायनल असेल किंवा काय वॉटेवर, तर ती सगळी ग्रुप माझ्या घरी बघायला येतात. ते अगदी शाळेपासून चालू होतं. म्हणजे आत्ता शाळेनंतर इतक्या वर्षानंतर लग्न झाल्यावर सगळ्यांच्या वाईफ म्हणजे सगळे कुटुंबासकट येतात. पण आत्ता ना गेल्या म्हणजे वर्ल्ड कपच्या वेळी जो इन्सिडन्स घडला त्यानंतर सगळ्यांनी ठरवलं की यापुढे मॅच प्रसादच्या घरी बघायला यायची नाही, कारण ते ज्याच्याही महत्त्वाची मॅच बघायला घरी आलेत ना, इंडिया हरलीच आहे. सो तो वर्ल्ड कप लावून तेच झालं. आणि त्यावेळी सगळ्यांनी माझ्याकडे राग काढला की यापुढे तुझ्याकडे मॅच बघायला येणार नाही, आपण बाहेर जाऊ, रस्त्यावर बघू, त्या बाहेर दुकानात उभं राहून रस्त्यावर मॅच बघू, प्रसादच्या घरी महत्त्वाची मॅच बघायला यायचं नाही, हे ठरलं आहे. सो येस, म्हणजे हे माझं तर जे मित्र ऐकतील बघतील ते याला ॲग्री करतील की हे ठराव मंजूर झाला आहे. आणि सिनेमात बोलशील तर खूप धमाल होती, कारण अख्खं नाईट शूट होतं गं. म्हणजे रात्री 7 ते पहाटे 7पर्यंतचा आमचा रोजचा कॉल टाईम होता. आणि म्हणजे रात्री 9-10 म्हणजे साधारणतः एक 8-9 डिग्री सेल्सिअस तापमान असायचं आणि रात्री 9-10 नंतर ते अजून 1-2 डिग्री सेल्सिअस उतरायचं. सो यांची मज्जा काय यायची की रात्री 10 नंतर ज्याचा आउटडोअर सीन लागला आहे त्याला सगळे चिडवायचे, जा आता बाहेर थंडीत जा, तो फणावून वारा लागतोय ते त्यात जा आणि सीन कर. सो ती एक मज्जा होती. आणि संपूर्ण 25 शेड्यूल आम्हाला म्हणजे 3 लोकांचे मी खरंच मनापासून धन्यवाद मानेन, स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे आणि प्राजक्ता माळी. कारण स्वप्नीलदादा आणि प्रार्थनाने दोघांनी मिळून 25 दिवसात जवळजवळ 22 ते 23 किलो रवा केक आम्हाला खायला घातला आहे. 2, 2:15 एक रवा केकची पार्टी व्हायची. 2 दिवस स्वप्नीलदाने मागवला नव्हता त्यावेळी प्रार्थनाने मागवला. आणि एक 4-4:30 प्राजक्ता माळी अख्ख्या युनिटसमोर लेमन टी फिरवायची, चला सगळ्यांना उठा 4 वाजले आहेत, अजून 2.5 तास शूट करायचं आहे, चला लेमन टी घ्या. सो पूर्ण 25 दिवस कन्सिस्टन्सी होती तिघांची पूर्ण सेट जागा ठेवण्यात. एक अनुभव रियुनियनचा, सिनेमाशी काही संबंध नाही. ॲक्च्युली तशा टाईपचा काही प्रसंग आला आहे सिनेमात. माझी 76ची SSCची बॅच, म्हणजे बऱ्याच जणांचे जन्म पण झाले नव्हते, तर आमचं रियुनियन होतं. आणि त्यावेळेला आम्ही सगळे एकत्र जमलो होतो. आणि आमच्या वर्गात एक मुलगी होती जी जरा दिसायला इतकी खास नव्हती, तिला आम्ही म्हातारी म्हणायचो, म्हातारी. तर आता रियुनियनला सगळ्यात सुंदर जी दिसत होती ती म्हातारी होती. आणि तिच्याभोवती सगळ्यात जास्त लोक होती, सगळी मुलं, अरे म्हातारीला बघितलंस का तू, असं करून झालं. सो एवढं ट्रान्सफॉर्मेशन आम्ही कधीच बघितलं नव्हतं. आणि मोठा किस्सा होता तो की अरे म्हातारी असं. थँक्यू. रियुनियनचा किस्सा नाही आहे, पण सेटवरचा एक किस्सा सांगेन मी. म्हणजे मूवीमध्ये सिनेमामध्ये प्रार्थनाचं जे कॅरेक्टर आहे धन्नो, ती स्वतःच असते, पण ती तशीच आहे. म्हणजे एक गाणं आहे पार्टी सॉन्ग, त्याच्यामध्ये
एकीकडे मी आणि सावत्या आम्ही हुक स्टेप करतो, एकीकडे प्राजक्ताची स्टेप चालू आहे, स्वप्नील बसला आहे आणि तिला कोरिओग्राफरने वॉक करायला सांगितलेला सोफ्यावर, तिचा असं वॉक, आणि ती साडीमध्ये वगैरे आहे ना, आणि ते करत असताना अचानक प्रार्थना गायब झाली आणि फक्त हसण्याचा आवाज येत होता. तिचा वाघ सोफ्याच्या खाली पडला होता आतमध्ये. आणि जनरली आपण पडल्यावर आपल्याला कोण हसलं तर आपण जरा शेलमध्ये जातो ना, आपल्याला अरे सगळे हसत आहेत. ती शेलमध्ये नाही, ती स्वतःवरच हसते. असे 2 ते 3 प्रसंग आहेत जिथे ती पडली आहे, धडपडली आहे आणि ती स्वतःच हसत होती स्वतःवर. त्यामुळे आमचं असं व्हायचं की हां सावरलं नाही ते अशी होती खाली पडली, तो वाघ असाच होता. असे किस्से आहेत. तीच आम्ही धमाल मजा मस्ती आमची म्हणजे तुम्हाला पडद्यावर दिसेल, म्हणजे एवढं आम्ही केलेलं आहे. येस, मला वाटतं की आता हे जे आपण शेवटच्या नोटवरती आपण जे आपलं संभाषण संपवलं, तर तेव्हा इंटरेस्टिंग, जसं तुम्ही सगळी धमाल सांगितली तितकीच धमाल आम्हाला मोठ्या पडद्यावर सुद्धा बघायला मिळणार आहे. सिनेमात आम्ही बघूच. तर 28 फेब्रुवारीला येस, 28 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात, भारतात आणि जगभरात आमचा चिकी चिकी बुबुम बुम हा सिनेमा प्रदर्शित होतो 28 फेब्रुवारीला. आता असं एकदम बंबल पडले तारखेच्या एकदम महिने पुढचे आता 28 फेब्रुवारी आणि ऑफिसला आज तो पाठ करून आलाय. पंबलला माफी नाही. नाही पथकथातून जाणार आता इकडे. तुला माहिती, तू जर ते नॉट सुरू केलं असतं ना ब्रेक शिवाय, त्याच्याबरोबर पाहिल्याशिवाय, तर आम्ही सगळे शांत होतो. पण तू एक पॉज घेतला, त्याच्याबरोबर पाहिलं. एनिवे, सगळ्यांना सरते शेवटी आवाहन दादानी सांगितलेलंच आहे की 28 फेब्रुवारी 2025ला सिनेमा प्रदर्शित होतो आहे. आवाहन हे आहे की सिनेमा बघायला या. इनफॅक्ट तुमच्या मित्रांचं रियुनियन प्लॅन करा आणि सगळ्यांनी मिळून थिएटरमध्ये ते प्लॅन करा. आणि ज्यांना भविष्यात करायचं आहे रियुनियन, त्यांनी तर डेफिनेटली यायलाच पाहिजे ते चित्रपट बघायला. आणि आपल्या सगळ्या कुटुंबांना घेऊन, सगळ्या कुटुंबियांना, नातेवाईकांना, बच्चे कंपनीने सगळ्यांना घेऊन यायला पाहिजे, कारण हा सिनेमा सगळ्या वयोगटांकरता आहे. तर येस, नक्की बघा चिकी चिकी बुबुम बुम 28 फेब्रुवारी. धन्यवाद. खूप शुभेच्छा सिनेमासाठी आणि महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयात आल्याबद्दल मनपूर्वक आभार.